नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घटना। शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या तहसीलदाराला उच्च न्यायालयाने ठोठावला 1 लाखांचा दंड। तालुक्यात खळबळ। तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी केली होती मनमानी। शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी पाठवले होते जेलमध्ये। छोट्या शेतकऱ्याने शिकवला तहसीलदारला धडा। तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशामुळे शेतकरी 7 दिवस होता तुरुंगात। माझी कारखान्याच्या शेजारी भैरवनाथ शुगरच्या शेजारी 3 एकर जमीन आहे। जमिनीमध्ये माझ्या घाणपाणी येत असल्याने मी विचारपूस करायला गेल्यास मला मारहाण करण्यात आली। मारहाण करून पोलिसांच्या किंवा तहसीलदारच्या यांना मिळून दबावाखाली राजकारणाच्या मला ह्यांनी 107 कलम मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेलमध्ये लावलं। या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा। सर्व सुविधा, आकर्षक एसी, नॉन एसी रूम, पार्किंग सुविधा, 24 तास सेवा। बुकिंग साठी संपर्क 97 30 94 64 47। पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर, सद्दिवाल कॉम्प्लेक्स 2, बार्शी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा येथील तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मनमानीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे। शेतकरी अमोल भारत खुळे यांना बेकायदेशीर तब्बल 7 दिवस न्यायालयीन कोठडीत टाकल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने तहसीलदार यांना 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे। सोनारी तालुका परंडा येथील शेतकरी अमोल खुळे यांचे सोनारी येथे मोटरसायकल पंक्चर काढण्याचे दुकान आहे व भैरवनाथ साखर कारखाना परिसरात 3 एकर शेतजमीन आहे। कारखान्याचे घाण पाणी सतत शेतात येत असल्यामुळे ते पाणी बंद करण्यासाठी संबंधितांना सांगितल्यामुळे 2021 मध्ये प्रशासनाने राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावर एनसी दाखल केली होती। प्रशासनाने शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी राजकीय दबावाखाली येऊन बेकायदेशीरपणे 7 दिवस तुरुंगात पाठवले होते। या कारवाई विरोधात ॲडव्होकेट विक्रम मुंद्रे यांच्या मार्फत शेतकऱ्याने दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने 20 नोव्हेंबर रोजी निकाल देऊन तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे। न्यायालयाने स्पष्ट म्हटले, हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे। बेकायदेशीर कोठडी देणे म्हणजे गंभीर प्रशासकीय दुरुपयोग असल्याचं म्हटलं आहे। न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी व न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे। राहणार सोनारी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। माझं छोटंसं पंक्चरचं दुकान आहे सोनारी गावामध्ये। माझी कारखान्याच्या शेजारी भैरवनाथ शुगरच्या शेजारी 3 एकर जमीन आहे। जमिनीमध्ये माझ्या घाणपाणी येत असल्याने मी विचारपूस करायला गेल्यास मला मारहाण करण्यात आली। मारहाण करून पोलिसांच्या किंवा तहसीलदारच्या यांना मिळून दबावाखाली राजकारणाच्या मला ह्यांनी 107 कलम मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेलमध्ये लावलं। 16 दिवस मी जेलमध्ये होतो। तिथून आल्याच्या नंतर मी हायकोर्टात धाव घेतली। हायकोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला। असा जसं माझ्याबरोबर घडले असं कुणाच्या बाबतीत घडू नये, कारण गरीब माणसाला अधिकारी लोक त्रास देतात। गरीब माणसाला अधिकारी लोकांनी त्रास नाही द्यावा, कारण गरीब ही गरीबच असतो। मोठ्या माणसांचं ऐकून किंवा राजकारण्यांचं ऐकून गरिबांना त्रास देणं चुकीचं आहे। त्याच्यामुळं माझी एवढी विनंती आहे की इथून पुढं गरिबांना कुठला त्रास होऊ नये असं मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 90 75 42 66 42। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।